हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि म्हटलं चला आज ब्लॉग स्टार्ट आपण घरातले दोन जे क्यूट लोक आहे नाही एक क्यूट लोक आहे तर त्यांच्यासोबत स्टार्ट करू. तर बरंच लागेल दोन क्यूट लोक आहेत. हां पान नाही खाऊशी येते बाय. तर आमचं दादूला आता काय झालं काय माहिती आंघोळ झाली इतका रडायला लागला कबास बरोबर. मग काका मी पळत आले. मला वाटलं काय झालं याला, काय दाबलं पिबलं पडलं बिडलं का काय. कायच दाबलं कायच पडलं. खाली आलो नवे कपडे घातले, रडत होतं. नवे कपडे घातले, शायनिंग मारायला रडत होती गुबडी. मला मम्मी पप्पानी नवे कपडे आणलेले. ए दादू कसं दिसतो मम्माला सांग. कोटू दिसतो कोटू. नको ती चड्डी. ती नाही नवे आणले ना काकाला दाखव. तुम्हाला हाय का म्हणा, तुम्हाला हाय असं शर्ट. दादू कसं दिसतोय तू कुठू. हा ते नाही धर हे घे हा हे घे. चला आता आम्ही घरात जातो. पप्पाला भेटून या. बाय 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 करा यांना. बाय 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 बाय. इतकी मस्त झोप झाली ना, कारण कानाने आम्हाला सगळ्यांना इतकं छान झोप दिलं. तो पण खूप वेळ झोपला आणि आम्ही पण 2-2.5 तास तरी झोपलो असं. आणि इतक्या झोपलो ना की बस. तर आता मस्त चहा वगैरे झाला आहे सगळ्यांचा. दीदी कानासाठी खायला बनवत आहे आणि मला बनवायचं आहे पीनट बटर घरचे घरी, जे की दादांना आवडतं खूप. आणि मी नाही बनवलं आहे अजून, पण दीदींनी बनवलं आहे. कारण दादांनी एक रेसिपी बघितली, म्हणजे असंच रीलमध्ये बघितलं होतं की पीनट बटर घरच्या घरी कसं बनवायचं, अशी रील होती एक. तर दादांनी ते दीदींना दाखवलं तेव्हा मागच्या वेळेस बनवलं होतं. आता दीदी कानाचं खायचं बनवत होत्या, तर म्हटलं चला मी बनवते, मी रिकामीच होते तर म्हटलं मी बनवते. तर आता शेंगदाणे तर घेतले भाजून. इथं शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचे सगळे साल काढून घ्यायचे आणि पूर्ण असे व्हाईट शेंगदाणे झाले की मग ते मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवायचे. म्हणजे जोपर्यंत ते असं पीनट बटर असं चिकट असतं ना, जोपर्यंत ते तसं होत नाही तोपर्यंत मिक्सरमध्ये ते ग्राइंड करत राहायचे एकदम बारीक. पूर्ण जोपर्यंत त्याला असं चिकटपणा येतो ना तोपर्यंत करत राहायचं. तर आता शेंगदाणे भाजून झाले. आता ते त्याचे सालनी चांगली काढून घेते व्यवस्थित सगळे आणि मग मिक्सरमध्ये काढते. कारण ब्रेड होते कालचे, आम्ही काल काही सँडविच बनवले आणि काही उरले होते. तर मग दादा बोलले की ब्रेड आहे तर पीनट बटर बनवा, कारण बाहेरच्यापेक्षा घरचं जास्त टेस्टी लागलं ते बोलले. मग बनवा म्हणे. तर म्हटलं चला बनवू. आणि घरचं हेल्दी पण मग जास्त, त्यामुळे म्हटलं बनवूस. सो चलो काहीतरी नवीन रेसिपी पण शिकायला भेटली. तर सगळे शेंगदाण्यांचे टर्फले ते काढून झाले. आता हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेते जोपर्यंत ते चिकट होत नाही तोपर्यंत. आणि थोडासा गूळ पण टाकणार आहे, थोडासा स्वीटनेस येईल. आणि जर तुम्हाला नसेल पाहिजे गूळ, आणि गूळ ऑप्शनल आहे, ज्याला साखर टाकायची ते साखर टाकू शकता. ज्यांना काहीच नाही टाकायचं ते नाही टाकू शकत. त्याच्यात आपण हनी पण मिक्स करू शकतो थोडंसं, जर तुम्हाला पाहिजेच असेल तर. चव कसं लागतं बघू. आणि शेंगदाण्याला ऑलरेडी तेलकटपणा असल्यामुळे हे बघा हे लगेच असं चिकट होत चाललं आहे. पण आपल्याला अजून थोडंसं फिरवायचं आहे, त्यामुळं अजून फिरवते. हे बघा चिकट तर झालं आहे बऱ्यापैकी. आता यात थोडासा गूळ ॲड करते. तर हे बघा असं झालं आहे आपलं पीनट बटर. माझं पहिल्या याच्यात थोडंसं गूळ जास्त झालं होतं, मग मिक्स करून घेतलं दोन्ही याच्यात. तर आता प्रॉपर बनलं आहे. तर आता ह्या छोट्याशा बरणीत टाकून घेते ते. चला ब्रेड लावलं आहे आता दादांना देते, त्यांना भूक लागली होती. यार यांच्यामुळं मला लई लागलं पायाला. ह्यांना असा इथं म्हणलं यांची खुर्ची अशी मागं लोटू, तर असा पाय घेतला इथं कोपराच लागला. तुम्ही ये फर्निचरचे कोपरे मुद्दाम जोर असे टोकदार बनवले ना. 2 डोळे दिले, 6 सेन्स दिले माणसाला तरी 5 बायकायला 6 सेन्स राहते. तुला 60 दिले तरी तू धडकशील. म्हणजे मला नाव ठेवू राहिले का हो. आज मी पीनट बटर बनवून पाहिलं. बनलं का? हां आता काय मी दादा खातीन तेव्हा खरं. कोणी खाल्लं? दादांनाच खायचं होतं. म्हणजे दीदीच बनवणार होत्या, पण त्या कानाचं काम करीत होत्या.
खायचं बनवित होतं ना त्याला. मग म्हणलं बनवते मी. त्यांनी मागच्या वेळेस बनवलं होतं तशी प्रोसेस फॉलो केली. आता बनलंय. त्यांनाच माहिती आता कसं झालं. त्यांना आणून दिलं वरती खायला. मला तर पीनट बटर अजिबात आवडत नाही. तुम्हाला पीनट आवडते ना केवढे मोठे. पीनट आवडतं. असं सांगते जशी शेंगदाण्याचा तुमचा संबंधच नाही. पण कशात बी शेंगदाणेच अरे चांगली चिन्ह गोष्ट. स्वामी मुक्त स्वामी वेणुगोपाल अय्यर माझं नाव नाही असं काही. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 26 ग्रॅम प्रोटीन राहतं. म्हणजे तू एवढे शेंगदाणे जर सकाळी एकदा खाल्ले तुझं दिवसभरातला अर्धा प्रोटीन इंटेक कमी आहे, कम्प्लीट होऊन जातं. ते जिमवाले भाऊ चळले पीनट बटर खाते का बरं खा त्यांनी शेंगदाणे खायचे ना. काय शेंगदाणे खायचे ना त्यांना अक्कल नाही ना. उकडून शेंगदाणे खाल्ले तर काय प्रॉब्लेम आहे का काही. उकडून शेंगदाणे मीठ टाकून एक मिरची कापून आता भिजू घालचं. हा तुम्हाला लगेच काही आठवत. मी तर म्हणते आमच्या घरचे अर्धे शेंगदाणे तर हेच खात असतील. सगळे मीच म्हणून. हा सगळे तुम्हीच खाते. माझी शेंगदाण्याची नाही केली लय राग येतो. काय केलं काही करून टीव्ही द्या, काही उकळून टीव्ही द्या. हळूहळू श्रुतीचा तो ब्लॉग नाही का ते लई वेळा सांगून झालंय ते कधीच सुधारणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते मला सांगू बी नका. काय तुम्ही आज आले नाही खाली भेटायला कोणालाच. म्हणा काही म्हणायचं असल्यास. काय बोलणार आहे. मग कधी आले तुम्ही. जेवढे दिवसभरात येते तेवढे वेळ आले का. एकदा आलो पसरेल होती. मग मी झोपेल होते त्याच्यात माही चूक आहे का. दुसऱ्यांदा आलो चहा पित होती. मग तिसऱ्या रडत होता तेव्हा आलो. 3 वेळा तेव्हा काना रडत होता. गंधाची बॉटल भरून द्यायला आलो. तेव्हा नाही माहिती आम्हाला कधी आली ती. काना बा सगळे ज्याचे त्याचे काम करून कुडून आले आणि अजून खाऊच राहिला. असं तर मी बाबा त्याला म्हणे तुम्ही बाताला मोठे म्हणे. तिला भूक लागत पण याच होत नाही करे. आवर ना पटापट. बरं खातो असं का मध्ये गिळलं का नाही ते कळत नाही. जे नवीन खाऊ घालीन आता दिलाय ना खाली चाक बसून घेऊ माझे फिरवता येईन याला. काय बाबा पुढे बसा तुम्ही. पाहिलं की कपडे घालूस तरी इतकं रडलं जसे आम्ही चांगले दिसणार होतो नवे कपडे घालून. आणि कानाला काल नवे कपडे आणले. हा का नाही बा नवे शूज आणले नवे कपडे आणले. लय कोट दिसत कोट इकडे बाय. पप्पा गेले रे. आता काय पाहतो तू पेरू पडला खाली. आता नाही देणार तुला गोवा. गोवा गोवा दे काकील मग गोवा गोवा. नो 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 नो. गोवा गोवा कुठं पडला रे. आता तोंडात नाही घालायचा तो शी झाला. चालू बरं का काकील आमचा हरिपाठ चालू आहे. घे घे घे. आयु आता नाही देणार. जा हरिपाठ करा तुम्ही पेरू नाही देणार. आत्या बनवता एक कारलं खूप दिवसांतून आत्याच्या हातचं कारलं आहे. कारलं पाहूनच तोंडाला पाणी आलं. कसं मस्त दिसतंय. आज सोमवार आहे त्यामुळं उपवास सोडायला आत्यांनी कारलं बनवलंय. आम्ही नाही बनवलं कारण आत्यांच्या हातचं भारी होतं आमचं नाही एवढं. हा ना हा. आणि इथं शिरा बनवताय आत्या. यांना शिरा खायचा होता. हा ती रेसिपी आत्यांच्या चॅनलवर आहेच. यांना खायचा होता त्यामुळं इथं शिरा पण बनवत आहे. दूध साखर तूप समुद्र हां. रेसिपी रेसिपी आत्यांच्या चॅनलवर आहे. शिरा बनवल्यावर काय होतं. तूप साखर
लोण. तूप साखर गरा हे सगळं सारख्या प्रमाणात संपत. असं दादाचं म्हणणं आहे. आणि आम्ही त्याच्या पप्पाच्या जोकवर हसलो तो लगेच काना रडायला लागला. काना चाल शिरा खायला. शूज शूज घालून झोपला होता. शूज 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 कुठे आहे शूज? काना तुमच्याकडे पाहू राहिलं.